पुस्तक भटोबाचा कर्दनकाळ ज्योतिबा. लेखक पुरुषोत्तम खेडेकर. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. छत्रपती शिवरायांचा शत्रू व हिंदू मुस्लिम दंगलीचे जनक बाळ गंगाधर टिळक. या देशातील हिंदू मुस्लिमांच्या दंगलीचे जनक म्हणजे बाळ गंगाधर टिळक हे होतं. दोन समाजातील वैयक्तिक भांडणांना धर्मीय स्वरूप देऊन त्यांचे दंगलीत रूपांतर करण्याचा पहिला यशस्वी प्रयत्न टिळकांनी केला. टिळक शिवरायांचा व सर्वच भूमिपुत्राचा शत्रू आहे. 11 ऑगस्ट 1893 रोजी मुंबईमध्ये दोन समाजात वैयक्तिक कारणावरून छोटेसे भांडण झाले. तेव्हा या संधीचा फायदा टिळकांनी घेतला. केसरीमधून मुस्लिम द्वेष पसरवला व भांडणास हिंदू मुस्लिम असे स्वरूप दिले. तेव्हापासून हिंदू मुस्लिम दंगलीस सुरुवात झाली. मुसलमान द्वेष भारतीयांच्या मनात भरवण्याचे व खरा शत्रू ब्राह्मण नजरेआड करण्याचे कार्य टिळकांनी सुरू केले. लगेच टिळकांनी 1893 साली पुण्यात गणेशोत्सव सुरू केला. फुले यांची शिवजयंती बंद पाडण्यासाठी टिळकांनी हे पाऊल उचलले. त्या गणेशोत्सवात सर्वच ब्राह्मण वक्त्यांनी मुसलमानांच्या विरोधात येथील कुणब्या मराठ्यांना भडकावले. 1895 पासून टिळक हा एक नंबरचा शिवरायांचा शत्रू, शिवरायांचा भक्त म्हणून मिरवू लागला. शिवाजी महाराजांचा उपयोग येथील बहुजनांना मुसलमानांच्या विरोधात वापरण्यासाठी केला. आपले भटहित, भटप्रेम, शिवप्रेम व राष्ट्रहिताच्या नावाखाली बहुजनांच्या डोक्यावर लादले. अधिक माहितीसाठी वाचा प्रबोधनकार ठाकरे, समग्र वाङ्मय, खंड 4, हिंदुत्व. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.